या महिन्याअखेरीस नवी मुंबईमधून दररोज आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं ही सुरू होणार आहेत। सिडकोचा नवी मुंबईच्या आर्थिक केंद्र सन्मानासाठी रोडमॅप तयार झालेला आहे। सिडकोनं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 16,250 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करून नवी मुंबईला जागतिक दर्जाचा आर्थिक केंद्र बनवण्याचा रोडमॅप मांडला। यामध्ये व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी पायाभूत सुविधा, दळणवळण आणि गृहनिर्माण या 3 प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिलाय। मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक शिस्त राखून सिडकोनं यंदा 16,250 कोटी उत्पन्न आणि 16,150 कोटी खर्च अपेक्षित धरलेला आहे। नवी मुंबई विमानतळ हा प्रकल्प महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असून 8 ऑक्टोबर 2025 रोजी उद्घाटन झाल्यानंतर देशांतर्गत उड्डाणं सुरू झालीत। सध्या दररोज सुमारे 19,000 प्रवासी या विमानतळाचा वापर करतात। या महिन्याच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होण्याची अपेक्षा आहे।